शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दास बोधास त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. मागच्या वेळी आपण भक्ती निरूपण पाहिलं होतं, विद्यालक्षण भक्ती निरूपण असं पाहिलं होतं. आणि त्यानंतर समर्थ पुन्हा देहाकडे आलेले. म्हणजे आधी आपल्याला भक्ती निरूपण सुरू झाल्यावर असं वाटतं की चला आता आपल्याला भक्तीबद्दल सांगायला सुरुवात करताय, पण तसं होत नाही. पुन्हा समर्थ देह या भावनेवरती येत आहेत आणि आपल्याला त्याच्या संदर्भात सांगायला सुरुवात करतायत. कारण मुळामध्ये भक्ती करण्यासाठी मानव देह पाहिजे आणि मानव देह हेच भक्ती मार्गाचं साधन जर आहे, म्हणून तर त्याला त्यांनी धन्य धन्य हा नरदेह म्हटलेला आहे. तर हे जे साधन आहे ते खरंच कसं असलं पाहिजे, तर ते कसं आहे हे आधी सांगतायत आणि मग कसं असलं पाहिजे ते नंतर आपल्याला शिकायचंय. त्याचं कारण असं की आपलं साधन चतुष्टयापैकी नित्यानित्य विवेक ही जी पहिली पायरी आहे किंवा पहिलं साधन आहे त्याबद्दलचा आपण विचार करतोय. आणि त्यातला नित्याचा विचार आपला पहिल्या दशकामध्ये करून झालाय, अनित्याचा विचार आपण दुसऱ्या दशकामध्ये करतोय. त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला कुविद्या लक्षण वगैरे बाकीची सगळी लक्षणं सांगितली आणि भक्तीचं फक्त एक छोटंसं बोट आपल्या तोंडाला मधाचं लावलंय. पण तरी सुद्धा आता ते असं म्हणतात की हा जो नरदेह आहे त्याची उत्पत्ती कशी झालेली आहे, काय झालेली आहे हे एकदा समजावून घेतलं की त्यातलं काय काय काढून टाकायचंय आणि काय काय आत्मसात करायचंय हे कळण्याच्या दृष्टीने सोयीचं जाईल. म्हणून त्यांनी नरदेहाबद्दल सांगताना इथे त्रिगुण आपल्याला सांगितलेले. वास्तविक पाहता सत्व रजतम, नॉर्मली आपण असं म्हणतो सत्व रजतम, पण यांनी सांगताना रजोगुण आधी सांगितला, तमोगुण आधी सांगितला आणि सत्वगुण नंतर सांगितला. तर रजोगुण आधी सांगण्यामागचं कारण असं की रजोगुणामध्ये हा माणूस बनलेला जास्ती आहे, हा प्रापंचिक माणूस आहे. आणि त्या प्रापंचिक माणसाला मला ज्ञान द्यायचंय जो त्या रजोगुणातलं जास्त त्याच्यामध्ये आहे. कारण हा नरदेह पंचमहाभूतांपासून बनलेला आहे. सर्वांचाच देह, तुमचा माझा सगळ्यांचाच देह पंचमहाभूतांपासून बनलेला आहे. म्हणजे पंचमहाभूत ही त्याचं रॉ मटेरियल आहे. आपल्या ह्याच्यात सांगायचं झालं तर हे रॉ मटेरियल आहे आणि या रॉ मटेरियल पासून नरदेह हे फिनिश प्रॉडक्ट त्यांनी आपलं तयार केलेलं आहे. त्याच्याबद्दल आधी आपण विचार केलेला आहेच, धन्य धन्य हा नरदेह म्हणताना. मग हे जे केलेलं आहे हे जर भगवंतानीच सगळं निर्माण केलेलं आहे, त्यांनीच हे पंचभूतात्मक देह घडवलेला जर आहे, मग सगळ्यांनी सद्गुणाने वागायला काय हरकत आहे, सगळ्यांमध्ये सत्वगुण असायला काय हरकत आहे. पण तसं होत नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात आणि वेगवेगळ्या प्रवृत्तीचे लोक वेगवेगळ्या प्रकारे वागत असतात, पण सगळेच सत्वगुणी असतात असं होत नाही. आणि ज्याप्रमाणे माणूस प्रापंचिक जास्त आहे, जास्तीत जास्त जर आपण संख्या बघितली तर संख्यात्मक दृष्टिकोनातनं सुद्धा हा प्रापंचिक माणूस हा जवळजवळ 80-90% असतो, तर 10% संत सज्जन आणि सत्पुरुष वगैरे असतात, किंवा 20% असतील फार तर. पण 80% हा प्रापंचिक माणूस असतो. म्हणून समर्थांनी हे सगळं त्याला सांगण्याच्या दृष्टिकोनातनं रजोगुण आधी सांगितलेला आहे. कारण हा जो प्रापंचिक माणूस आहे तो त्याच्यामध्ये रजोगुण जास्त असतो. आता ह्याच्यामध्ये त्यांनी हा देह जो आहे हा त्रिगुणांनी भरलेला आहे हे सांगताना सत्व रजतम
म्हणजे दशक 2 मध्ये 5, 6, 7 हे तीनही समास जे आहेत ते सत्व रजतम हे सांगण्याकरता वापरलेले आहेत. आणि निश्चितपणे ह्याला गीतेचा आधार घेतलेला आहे, कारण गीतेचा स्वैर अनुवाद असा आपण सुरुवातीला तोंड ओळख करून देताना बघितलं होतं. त्यामुळे गीतेचाच आधार याच्यासाठी घेतलेला आहे. आता हा गीतेचा आधार घेताना त्यांनी काय म्हटलेलं आहे गीतेमध्ये, ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था, ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठति राजसाः, जगन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः, असं सांगितलंय. आपण मागच्या प्रवचनाच्या शेवटी असं बघितलं होतं की ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था म्हणजे इथे जे आहे ते त्यांनी स्वर्गाचं तिकीट काढलेलं आहे. आपण तिकीट पाहिली होती त्यावेळेला, मनुष्य हातामध्ये बंद मुठीमध्ये 3 तिकीट, म्हणजे एक तिकीट घेऊन येतो त्याच्यावर 2 डेस्टिनेशन असतात असं आपण बघितलं होतं. म्हणजे हे जे आहे एका ह्याच्यामध्ये स्वर्गाचं तिकीट तो घेऊन आलेला आहे. मध्ये तिष्ठन्ति राजसा, त्याचं प्लॅटफॉर्म तिकीट त्यांनी काढलेलं आहे, ये जा चालू आहे त्याची. आणि अधो गच्छन्ति तामसा हे नरकाचं तिकीट काढलेलं आहे. हे सांगताना समर्थ पहिल्या आणि दुसऱ्या ओळीमध्ये असं म्हणतात, मुळी देह त्रिगुणाचा सत्व रज तमाचा, त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण श्रीराम, सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती, पावती प्राणी श्रीराम. म्हणजे बरोबर ह्याच त्यांनी इथे भाषांतर केलेलं आहे, अनुवाद केलेला आहे. आणि आपण अनुबंध चतुष्टयामध्ये म्हणजे अगदी सुरुवातीला दशकाचा अनुबंध चतुष्टय बघतो त्यावेळेला आपण बघितलेलं होतं की आपल्याला हे जे आहे सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती आणि तमोगुणे अधोगती, हे अनुबंध चतुष्टयातलं प्रयोजन आपल्याला त्यांनी सांगितलंय. हे सांगण्याकरता मी तुम्हाला विद्या, अविद्या, सद्विद्या, मूर्ख, कुविद्या लक्षणाची किंवा अशी सगळी लक्षणं का सांगतोय की ह्यातला आपण कोणतं आहे हे आधी आपल्याला समजावून घ्यायचंय आणि आपल्याला समजून घेऊन आपल्यामध्ये आत्मपरिवर्तन करायचंय. म्हणून काय होणार आहे याचं प्रयोजन सांगण्याचं काय आहे तर सत्वगुणे भगवत भक्ती, हे त्याचं प्रयोजन आहे. मग सत्वगुणी लोक जी आहेत ती वैकुंठाला जातात असं आपण म्हणतो नेहमी, की विष्णूची भक्ती केली की वैकुंठाला जातात, शंकराची भक्ती केली की कैलासाला जातात. म्हणजे त्या लोकाला ते प्राप्त होतात. आणि रजोगुणी माणूस आहे तो पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम याप्रमाणे तो येत जात राहतो. म्हणजे एकदा जन्म घेतो, पुन्हा मृत्यू पावतो, पुन्हा जन्म घेतो, पण त्याच्या हातून साध्य काही होत नाही. इथे जो सत्व रजतम या गुणांच्या बाबतीमध्ये आपण जर बघितलं तर कपिल मुनींनी या सकल विश्वातले प्रत्येक जण सत्व रजतम या गुणांनी बनलेला आहे. प्रत्येक कण आणि कण सत्व रजतम यांनी बनलेला आहे असं मत मांडले आणि आजही ते मान्य आहे. त्याचं कारण सात्विक म्हणजे सत्वगुणामुळे जो वाढलेला आहे, ज्याने सत्वगुण अंगी बाणवलेला आहे त्याला आपण सात्विक म्हणतो. तर तो भगवत भक्तीकडे जाऊ शकतो, तो सत्कार्य करू शकतो, अशा तऱ्हेने त्याचं वर्णन केलं जातं. तर रजोगुणाचा माणूस जो असतो त्याचा ओढा प्रापंचिकाकडे म्हणजे प्रपंचाकडे जास्त असतो आणि त्यामुळे सत्वगुणी माणूस सगळ्यांना हवासा वाटतो, रजोगुणी काही प्रमाणात हवासा वाटतो, कारण तो प्रपंचामध्ये इतका गुंतलेला असतो. पण तरी सुद्धा हा रजोगुणी माणूस जो आहे तो दुःखाने लडबडलेल्या सुखामध्ये वाट शोधत असतो. दुःखाने लडबडलेल्या सुखामध्ये असं मी का म्हंटल, कारण तो सतत सुख शोधायला चाललेला असतो. पण सुख शोधता शोधता दुःख मागून येतं हे त्याच्या लक्षातच येत नाही. कुठलीही गोष्ट न करताना तो सुखासाठी धडपडायला जातो. आपण याची उदाहरणं आधी बघितलेली आहेत की मोठी गाडी मला पाहिजे, मोठं घर मला पाहिजे असं म्हणून त्याच्या इच्छा सुखासाठी असतात, चांगल्यासाठी असतात. आपल्याला सुख प्राप्त अर्थात हे क्षणिक सुख प्राप्त करण्याकरता तो जातो. आणि पण ते तिथे गेल्यानंतर गाडीचा ऍक्सिडेंट झाला की दुःख त्याला वाटायला लागतं. म्हणजे अशा पद्धतीने सुख जे आहे ते तो घेण्यासाठी जातो, पण त्या सुखामागून दुःख येत असतं.
आणि दुःख त्यावेळेला दाराच्या मागे उभं राहून म्हणत असतं की अरे सुखात जरी आत्ता असशील ना तरी जमिनीवरच राहा बरं, कारण मी येतोच आहे थोड्या वेळाने. आणि दुःख ज्या वेळेला येतं तेव्हा सुख त्याच्या मागे दाराच्या मागे उभं असतं आणि ते म्हणतं काही घाबरू नको, घट्टपणे याला सामना दे, अगदी ताठपणे उभा राहा, धीटपणे याला सामना दे, या दुःखांना मी येणारच आहे तुझ्याकडे. सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख हे येतच असतात. हे कॉम्बिनेशन असल्याशिवाय आपल्याला सुखाची किंमत कळत नाही. म्हणून दुःख येणं तितकंच आवश्यक आहे. आणि कुंतीसारखी एखादीच दुःख मागते की भगवंता मला दुःख दे, का तर मला तुझी आठवण येईल. आणि दुःखामध्ये आम्हाला त्याची आठवण येते, सुखामध्ये फारशी त्याची आठवण येत नाही. असा हा रजोगुणी माणूस असतो, तो संसारामध्ये मात्र रमलेला असतो. आणि म्हणून अशा पद्धतीने हा जो रजोगुणी माणूस आहे तो आज मिळेल, आज नाही मिळालं तर उद्या मिळेल या आशेवरती तिथे राहिलेला असतो. म्हणजे तो फक्त प्लॅटफॉर्म तिकीट काढतो, तो काही वरती जाण्याची, स्वर्गाची इच्छा करत नाही, नरकाची इच्छा करत नाही, तो तिथेच रमतो. आणि तमोगुणी माणूस माणूस जर आपण बघितला तो तामसी वृत्तीचा असतो. म्हणजे ही सगळी विकृत वाईट जी माणसं, प्रवृत्तीची जी माणसं आहेत, आपण कुविद्या लक्षणांमध्ये ह्याचा अगदी उहापोह व्यवस्थितपणे केलेला आहे. त्यामुळे ही माणसं सहसा कोणाला नको असतात, तमोगुणी माणसं. त्यामुळे ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आत्ता जो आपण विचार केला तो कसा केला की निखळ, प्युअर सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण असा विचार केला. पण माणूस असा असतो का तर नाही. माणूस त्या तिन्हीचं कॉम्बिनेशन असतं. हे गुण त्रिगुण जे आहेत ते एकमेकात इतके मिसळलेले असतात. आणि त्यावेळेला ज्या वेळे त्याची वृत्ती चांगली असते, तो सत्कार्य करत असतो, तो आनंदाने दुसऱ्याला आनंद देत असतो, त्यावेळेला आपण म्हणतो हा माणूस सत्वगुणी आहे. कारण त्याच्यामध्ये सत्वगुणांचं प्राबल्य झालेलं असतं. ज्या वेळेला तो कार्यरत असतो आणि कार्य करत असतो तेव्हा आपण म्हणतो हा रजोगुणी आहे. कारण त्यातला रजोगुण त्यावेळेला वरती आलेला असतो. मनुष्यामध्ये हे तीनही गुण असतात आणि काही वेळेला इतका संतापतो, इतका चिडतो, मारामाऱ्या करतो, त्यावेळेला आपण म्हणतो हा तमोगुणी झालेला आहे. म्हणजे हे कॉम्बिनेशन जे आहे ते प्रत्येक माणसामध्ये असतं. आपण घरात देवाची पूजा अर्चा करतो तेव्हा आपण सत्वगुणी असतो असं म्हणायला हरकत नाही. आपण ज्या वेळेला काही काम घरामध्ये करत असतो, अन्न शिजवत असतो किंवा काही अभ्यास घेत असतो, अशा वेळेला आपण कार्यरत असतो तर आपण त्यावेळेला करतो, म्हणजे काही कार्यक्रिया करत असतो, त्यावेळेला आपण रजोगुणी असतो. तर आपण एखाद दोन लोकांवरती रागवतो, चिडतो, त्यावेळेला आपण तमोगुणाचा प्रभाव वाढलेला असतो. अशा तऱ्हेने हे तिन्हीचं कॉम्बिनेशन जे आहे ते म्हणजे खरं माणूस आहे. आणि म्हणून माणसाने कुठे जायचं हे त्याचं त्याने ठरवावं लागतं. आता ह्याच्यामध्ये जर मग आपण बघितलं मग तमोगुण चांगला का रजोगुण चांगला, रजोगुण चांगला का सत्वगुण चांगला, तर प्रत्येक गुण आपापल्या ठिकाणी असतोच असतो. त्याचा प्रभाव जेव्हा वाढतो तेव्हा कोणता चांगला कोणता वाईट हे ठरवता येत नाही. त्यामागची भूमिका काय आहे याच्यावरनं तो गुण चांगला का वाईट हे ठरवलं जातं. याचाही उहापोह या तीन प्रकरणांमध्ये किंवा तीन समासांमध्ये केलेला आहे. तो त्या त्या वेळेला आपण बघू, म्हणजे मग आपल्याला सोयीचं जाईल. आता ह्याच्यामध्ये फक्त एक जाता जाता उदाहरण देते की वासना चांगली का वाईट असा जर प्रश्न विचारला तर कोणी म्हणेल वाईट, कारण त्याच्यामुळे पुनरावृत्ती. त्यामुळे कोणी म्हणेल चांगली, जर तो भगवंताच्या मध्ये वासना ठेवून असेल तर ती चांगली, कारण ती ऊर्ध्वगतीला नेणारी आहे. म्हणजे याच्यामध्ये प्रेम करणं, वासना प्रेम करण्याची जर आपण घेतली तर ती चांगली का वाईट हे ती कृती आणि त्याच्या मागचा उद्देश याच्यावरती ठरवली जाते. कारण प्रेम करण्याची वासना आणि इच्छा जर आपण धरली आणि जर आम्ही भगवंतावर प्रेम करत असू, निस्सीम प्रेम करत असू, निष्काम रीतीने प्रेम करत असू, तर ते निश्चितच सत्वगुणाचं आहे आणि ती वासना चांगली आहे, कारण ती आपल्याला ऊर्ध्व दिशेला घेऊन जात असते. त्यामुळे सध्या ती वासना या दृष्टिकोनातनं पाहिली तर निश्चित चांगली असते. मग प्रेम करणं हा रजोगुण पण होऊ शकतो. प्रपंचामध्ये मी माझ्या नवऱ्यावर, मी माझ्या मुलाबाळांवर इतकं प्रेम करते की त्यांना सोडून मी कुठे जाऊ शकत नाही. आणि मग त्या ह्याच्यामध्ये हे नॉर्मल आहे, याच्यात वाईट काही नाहीये. त्यामुळे हा रजोगुण जो आहे हा प्रापंचिक दृष्टिकोनातनं काही वेळेला आपल्याला उपयोगी सुद्धा पडणार आहे. आणि त्याच्यामध्येही फरक आहे तेही आपण बघणार आहोत. पण आत्ता आपण एक 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 मुद्दा घेतोय, त्यामुळे
हा रजोगुण मुलाबाळांवर प्रेम करणं, शेजाऱ्यांवर प्रेम करणं, घरात येणाऱ्या जाणाऱ्या पै पाहुण्यांवर प्रेम करणं, यात काहीच वाईट नाहीये. त्यामुळे हे प्रापंचिक प्रेम आहे, हा रजोगुण आहे. आता यानंतर काही वेळेला एखाद्या मुलीवर एवढं प्रेम असतं त्या माणसाचं किंवा मुलाचं, पण ती मुलगी माझ्यावर प्रेम करत नाही, माझं तिच्यावर प्रेम आहे, ती करत नाही म्हणून ती मला मिळणार नाही म्हणून मी तिचा खूनच करून टाकतो. हे खून करण्याची, प्रेमाच्या कारणाकरता खून करणं, हा तमोगुणी. मग ते प्रेम खरं म्हणायचं का? ते प्रेम अतिशय वाईट तऱ्हेने केलेलं प्रेम आहे. ह्याच्यात प्रेमभावना खरं म्हणजे येऊच शकत नाही. पण त्याला असं वाटतं की मी एवढं प्रेम केलंय पण ही मला मिळणार नाही, तिचा खूनच करून टाकावा. मग ही जी भावना आहे तमोगुणात्मक भावना आहे. अशा तऱ्हेने सृष्टी रचनेत सुद्धा प्रोटॉन, म्हणजे आपण शास्त्राचा अभ्यास आपल्या लहानपणी केलाय तितपतच सांगते, कारण मी काही त्यातली तज्ज्ञ नाहीये. पण तरी सुद्धा प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन, या तीन हे जे आहेत, हे तीन अणू आपल्या पृथ्वीवरती सतत राज्य करत असतात, प्रत्येक गोष्टीमध्ये आहेत. त्यातला न्यूट्रॉन जो आहे तो न्यूट्रल आहे, म्हणजे रजोगुणासारखा आहे. तो कुठे झुकेल त्याप्रमाणे तो कार्य करतो. त्यामुळे हे दुसरे जे दोन आहेत, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन, याला हा न्यूट्रॉन जशी साथ देईल त्याप्रमाणे ते कार्य केलं जातं. तसंच आपण जर जीवनामध्ये बघितलं तर सोडियम आणि क्लोरीन हे दोन, आपल्याला शाळेत शिकवलेलं आहे आपल्याला की हे दोन्ही विषारी द्रव्य आहेत, सोडियम आणि क्लोरीन. पण त्याचा अतिरेकी वापर वाईट आहे, हे मान्य आहे. पण तरी सुद्धा हे द्रव्य विशिष्ट प्रमाणामध्ये जर आपण एकत्र केलं तर सोडियम क्लोराईड बनतं, आणि ते म्हणजे आपण खातो ते मीठ, त्याच्यामध्ये ते धरलं जातं. त्यामुळे मिठाशिवाय आपलं हलतं का पान? नाही ना हलत. म्हणजे मीठ चांगलंच आहे की नाही? म्हणजे कशा दृष्टीने हे द्रव्य किंवा हे त्रिगुण सत्व रजतम कार्य करतायत याच्यावरती ते अवलंबून असतं. आणि म्हणून इथे त्यांनी असं म्हटलेलं आहे की सत्व गुण, रजोगुण, तमोगुण या प्रत्येक ह्याच्यामध्ये शबलत्व आणि शुद्धत्व असतं. हे शबल आणि शुद्धत्व आपण बघणारच आहोत. पण आपली 5 बोट जर बघितली आपण, आपली 5 बोट ही जर आपण बघितली तर ती सुद्धा लहान, कमी, जास्त, मोठी अशी आहेत. याच्यापैकी हा जो सत्वगुण आहे, हा रजोगुण आहे, हा तमोगुण आहे. म्हणजे दिसतंय हे व्यवस्थित? ओके. तर म्हणजे मी सांगते, नाही तर मग करंगळी, मरंगळी, मधलं बोट, चाफेकळी, अंगठा असं सांगेन. तर हा करंगळी जी आहे ही सत्वगुण आहे. हा अतिशय रेअरली सापडतो बरं का, आणि कमी असतो आपल्यामध्ये, त्याचं प्रमाण कमी आहे. मग हा रजोगुण आहे, मरंगळी मधला हा रजोगुण आहे. आणि हा मधलं बोट जे आहे ते तमोगुण आहे. हे जे बोट आहे हे अहंकाराचं बोट आहे, आणि हे जे आहे हे परब्रह्माचं बोट आहे. हे परब्रह्म या सगळ्यापासून किती दूर आहे पहा. अंगठा हा सगळ्यात लांब आहे. त्यामुळे ह्या चारही गोष्टींपासून, आणि म्हणून हा जो अहंकार आहे ना, हा ह्याच्यामध्ये हे अहंकाराचं बोट जेव्हा आपण खाली वाकवतो, अहंकार वाकवणं अतिशय अवघड आहे. हे खाली वाकवून ज्या वेळेला त्याच्यावरती आपण हा अंगठा परब्रह्माने दाबून ठेवतो त्या अहंकाराला, त्यावेळेला ही ज्ञान मुद्रा तयार होते. अशी ही ज्ञान मुद्रा आहे. हा आपल्या दृष्टीने मी लावलेला, आपल्याला सांगितलेला अर्थ आहे, त्याचा योगाच्या दृष्टीने वगैरे वेगळा असेल. पण असं, आता हे जे सत्व रजतम हे 3 गुण जे आहेत, त्याच्यापैकी ह्या सत्व गुणाकडे हा रजोगुण सहजपणे जाऊ शकतो. तसंच हा तमोगुणाकडे सुद्धा सहजपणे जाऊ शकतो. तो कुठे जातो याच्यावरती काय कार्य राहतं. पण हा अहम मात्र अतिशय वाईट आहे. तो या सगळ्याला चिकटून राहतो आणि सगळ्याचा गोंधळ करतो. आणि असा गोंधळ ज्या वेळेला केला जातो त्यावेळेला तो शबल रजोगुण, शबल तमोगुणात शबल नाहीये, सत्वगुण सुद्धा शबल होऊन जातो, रजोगुण सुद्धा शबल होऊन जातो, आणि तो वाईट कार्य करायला लागतो जेव्हा तो तमोगुणाच्या बाजूला झुकायला लागतो. शुद्ध सत्वगुण, शबल सत्वगुण, शुद्ध रजोगुण, शबल रजोगुण, अशा पद्धतीने त्याचं. आणि तमोगुण हा सुद्धा शुद्ध
तमोगुणाला कसं शुद्ध म्हणायचं, पण त्यालाही शुद्ध आणि शबल असं केलेलं आहे. चुकून माकून तमोगुणाचा माणूस जर रजोगुणाकडे ओढला गेला, त्याला बरीच वर्ष लागतात, तर तो शबल म्हणायला, शुद्ध म्हणायला हरकत नाही. पण तमोगुणातला पूर्णपणे शबल, ज्याला समर्थ सबळ म्हणतात, आणखीन त्याला जोर येतो म्हणजे सबळ. त्यामुळे हा सबळ जो आहे तो तमोगुण असेल तर निश्चितपणे तो अधोगतीलाच जाणार, हे अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. आता ह्या सगळ्या ऐहिक गोष्टीमध्ये आपण अडकलेलो असतो, आणि त्यामुळे मला असं वाटतं माझी मुलं चांगली असावीत, माझं घरदार चांगलं असावं, हा जो सगळा आहे ना, वाईट काही नाहीये त्याच्यात, पण त्याचा अतिरेक झाला की वाईट होतं. म्हणून त्यांनी आधी आपल्याला सांगताना रजोगुण सांगितलेला आहे, कारण तो प्रापंचिक माणसाला जवळचा आहे. आणि मग ते म्हणताना 8व्या आणि 9व्या ओळीमध्ये समर्थ असं म्हणतात, माझे घर माझा संसार, देव कैचा आणिला थोर, ऐसा करी जो निर्धार, तो रजोगुण श्रीराम. बरे खावे बरे जेवावे, बरे ल्यावे बरे नेसावे, दुसऱ्याचे अभिलाषावे, तो रजोगुण श्रीराम. असा हा रजोगुण आहे की याच्यामध्ये आपण असं म्हणतो की सगळं मुलं बाळ चांगली असावी, घरदार चांगलं असावं, माझं राहायला माझं व्यवस्थित असेल तसं मला लिहायला म्हणजे अंगावर कपडे घालायला चांगले असावे, आणि हे सगळं होता होता हे जरुरी आहे तेवढं असणं करायला हरकत नाही. ते आवश्यक आहे, ते जरुरी आहे तेवढं. पण इथे इतकी अभिलाषा निर्माण होते, इतकी स्पृहा निर्माण होते, इतका त्याच्यामधली लोभ निर्माण होतो, म्हणजे लोभ, उपभोग घेण्याची प्रवृत्ती वाढते, स्पृहा वाढते, संग्रह प्रवृत्ती वाढते, सगळं साठवून ठेवावं असं वाटायला लागतं. त्यावेळेला मात्र तो शबल म्हणजे सबळ होतो आणि तो तमोगुणाकडे जातो. तो सबळ होतो, तो तमोगुणाकडे जातो, मात्र तो अहंकार वाढायला लागतो. म्हणून मी जी बोट मगाशी दाखवली त्या बोटांमध्ये हा अहंकार या तमोगुणा रजोगुणाकडे तो खेचला जातो, आणि मग मात्र सबळ तयार होतो. तो रजोगुण सबळ रजोगुण म्हटलं जातं. हा सबळ रजोगुणच याच्यामध्ये, या रजोगुणामध्ये समर्थांनी वर्णन केलेलं आहे. आणि मग तो अहंकार इतका काही वाढतो, आणि मग समर्थ 14, 16, 32 अशा ओव्यांमधनं 14व्या ओवीमध्ये असं म्हणतात, मी सुंदर मी तरुण, मी बलाढ्य मी चतुर, मी सगळ्यांमध्ये थोर, म्हणे तो रजोगुण श्रीराम. किती मी वाढवावा की मीच छान आहे, मी करते तेच चांगलं आहे, ह्याच्याबद्दल आपण आधीच्या समासांमधनं बोललेलो आहोत. त्यामुळे एवढंच सांगता येईल की मी माझे या त्रिज्या आपण जेवढं वाढवू तेवढ्या अहंकाराचं वर्तुळ आपलं वाढत जातं. मी त्रिज्या माहितीये ना, म्हणजे आपल्याला त्रिज्या आपण जेवढी वाढवू तेवढं वर्तुळ वाढतं. मी माझेच त्रिज्या जेवढी वाढवू तेवढं आपलं वर्तुळ वाढतं, अहंकाराचं वर्तुळ वाढतं. आणि ते वाढल्यानंतर मला काय वाटतं, तर मला असं वाटतं 16व्या ओवीत त्यांनी दिलंय, दुसऱ्याचे सर्व जावे, माझेची बरे असावे, ऐसे आठवे स्वभावे, तो रजोगुण श्रीराम. अहो दुसऱ्याला नाही मिळालं तरी चालेल, पण मला मिळालं पाहिजे. दुसऱ्याला कसं मिळतं मला का नाही मिळत, असं कुठेतरी त्रागा करायला सुरुवात होते. हा सबळ रजोगुण तयार व्हायला सुरुवात. अहो साधं पिक्चरला गेलो असं समजा, तर पिक्चरला गेल्यानंतर मी जाते, माझ्या बरोबर आणखीन 1-2 जण असतात, म्हणजे लगेच मी तिकीट काढणार आहे वगैरे असं माझं सुरू होतं. आणि ते झाल्यानंतर तिथे गेल्यावर हाऊसफुलचा बोर्ड लागतो, आणि हाऊसफुल झाल्यानंतर आधी माझ्या पुढेच माझ्या 1-2 मैत्रिणी उभ्या असतात, आणि आम्हाला मिळालं नाही तिकीट. अरे ह्यांना मिळालं आणि माझ्याच वेळेला ती पाठी का आली, की हाऊसफुलची. मी आता ब्लॅकने घेईन पण पिक्चर पाहीनच. तमोगुण, आपलं रजोगुण, सबळ, किती बळ त्याचं, की तो तिथे गेल्यानंतर ब्लॅकने तिकीट घेऊन, पण मी घेतलं तिकीट आणि मी आतमध्ये जाते आणि थिएटरमध्ये जाते, तेव्हा बघते तिला मागची सीट मिळाली आणि मला एकदम पुढची मिळाली. ब्लॅकचं तिकीट जास्तीचे पैसे भरून पुन्हा चिडचिड होते की मला फारच थिएटरमध्ये पिक्चर पाहताना पुढची सीट,
तिला मात्र मागची सीट मिळाली. म्हणजे जे मिळालंय त्याचा पण आनंद तो घेऊ शकत नाही. असा हा जो सबळ आहे तो मात्र आपल्याला तमोगुणाकडे पटकन घेऊन जातो, म्हणून त्याला सबळ रजोगुण असं म्हटलं जातं. इथे अशा वेळेला नाटक असो, विनोद असो, शृंगार असो, तिकडे सगळीकडे त्याचा भयंकर ओढा वाढलेला असतो आणि दुसऱ्या कशाचाही विचार करत नाही. दुसऱ्याचे जावे पण माझे बरे असावे. म्हणजे दुसऱ्याला काही नुकसान झालंय का, आपल्यामुळे नुकसान होतंय का, माझं त्याचं नुकसान झालं तरी चालेल पण मला पाहिजे, ही जी वृत्ती वाढत जाते ती तमोगुणाकडे आपल्याला खेचायला सुरुवात करते. म्हणून समर्थांनी आधी रजोगुणाचं वर्णन केलंय, जे प्रापंचिकामध्ये असू शकतो. तो इतका गुरफटतो, इतका गुरफटतो की त्याच्या कर्तेपणाचा अहंकारही वाढायला लागतो आणि हा रजोगुणी माणूस अहंकाराकडे झुकला की पटकन तमोगुणाकडे जातो. आता भूक लागणं हे तर साधं आहे की नाही. भूक लागणं ही प्रकृती आहे. भूक लागणं ही प्रकृती आहे. तो रजोगुण आहे. आपल्याला सगळ्यांना जेवा खायला लागतं. त्यामुळे भूक लागणं ही प्रकृती आहे. पण आपल्यातलं थोडं दुसऱ्याला देऊन आपण खाणं ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे हा जो आहे हा थोडा सत्वगुणाकडे झुकणार आहे, की जे काही मला मिळालंय ना त्यातलंच तुला थोडंसं देतो आणि मी पण खातो. ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे तो आपला थोडासा रजोगुण शुद्ध गुणाकडे जातो आणि शुद्ध गुणाकडनं सत्वगुणाकडे जाता येतं. त्यामुळे भूक लागणं ही प्रकृती आहे. दुसऱ्याला देऊन स्वतः खाणं ही संस्कृती आहे आणि स्वतःच खाऊन झालेलं दुसऱ्यालाही द्यायचं नाही, स्वतःही खायचं नाही आणि त्या अन्नाची नासाडी करायची ही माणसाची विकृती आहे. बघा, वृत्ती असते ती वेगळी आहे आणि प्रकृती वेगळी, संस्कृती वेगळी आणि विकृती वेगळी. त्यामुळे विकृती जी आहे ती नेहमी तमोगुणाकडे आपल्याला नेत असते. संस्कृती जी आहे ती आपल्याला सत्वगुणाकडे नेत असते. रजोगुण हा मधला आहे, न्यूट्रल आहे. त्यांनी आता सत्वगुणाबरोबर जायचं का तमोगुणाकडे जायचं, हे ज्याचं त्यांनी आपलं आपलं ठरवायचं असतं की आपल्याला विकृतीकडे जायचंय का संस्कृतीकडे जाऊन सत्वगुणाकडे जायचंय. अहो, साधा ध्याना बैसला योगी माध्यानीला तोंडवासी असं वर्णन केलेलं आहे संतांनी. म्हणजे अगदी ध्याना बैसला अगदी तो ध्यानाला बसलाय पण त्याचं ध्यान संपल्यावर किंवा पूजेला बसलाय, उपासनेला बसलाय, पण ते संपल्यावर त्याला त्याचं देह धारण करण्यापुरतं का होईना पण अन्न लागतं की नाही. म्हणून त्यांनी म्हटलंय ध्याना बैसला संन्यासी माध्यानीला तोंडवासी. म्हणजे माध्यानीला त्याला तोंड उघडावंच लागतं, पण त्याचं तोंड उघडणं आणि आमचं तोंड उघडणं या जमीन आसमानाचा फरक आहे. त्याचं तोंड उघडणं म्हणजे पोटापुरता पसा पाहिजे. तो म्हणतो हातावर मावेल एवढं काय जे असेल ते अन्न शरीर धारणे पुरतं एवढंच तो घेतो. पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी असं एका सिनेमातलं गाणं पण आहे. तर त्यामुळे ते जे आहे ते हाताच्या पस्यावरती राहील एवढंच फक्त अन्न तो घेतो. त्याच्यात त्याला आवड निवड काहीही नसते. जे मिळेल ते मला चालेल. पण हा रजोगुणी माणूस जो आहे, अरे बापरे, कालचीच भाजी आज आहे का, मग आज हे केलंच नाही का, मग त्याला जरा चटणी कोशिंबीर किंवा लोणचं नाहीये का. म्हणजे इतके प्रकार असतात की त्याला खाण्यापेक्षा त्या खाण्याचे वेगवेगळे प्रकार हे नाही का, मग नाही तर हॉटेलात जायचं का, आज जमत नाहीये का मग बाहेरच मागवूया, कितीतरी प्रकार आहेत. हे सगळे रजोगुणाचे प्रकार आहेत. कधीतरी आणणं, कधीतरी खाणं हा वेगळा भाग आहे. त्याचा अतिरेक करणं हा सबळ रजोगुण आहे. तो तमोगुणाकडे नेतो. नेहमी नेहमी घरचं सात्विक खावं असं आपण म्हणतोच. त्यामुळे एखाद वेळ चेंज म्हणून प्रापंचिकाच्या दृष्टिकोनातनं मी सांगते, हरकत नाही. कारण आम्ही सिनेमाला जातो, आम्ही नाटकाला जातो, पण तिथे किती आसक्त होतो याच्यावरती अवलंबून आहे. आम्ही अन्न खातो पण त्याच्यात किती आसक्त होतो. कालचंच का नाही मिळालं, ते नाही का, हे नाही का, असं न करता खाणं किंवा जे आहे ते सुख समाधानाने खाणं हा शबल गुण आणि शुद्ध आणि सबल अशा रजोगुणाचा फरक आहे. त्यामुळे प्रापंचिक माणूस या सगळ्या मध्ये गुंतलेला असतो आणि ते गुंतत असताना 20व्या ओवीमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की संसाराचे बहुत कष्ट कैसा होईल शेवट मनास आठवे संकट तो रजोगुण श्रीराम. सत्वगुणी माणसाला माहिती असतं
की मी जो जो जन्मतो जातस्य हि ध्रुवोर मृत्यू, म्हणजे जो जो जन्मतो त्याला मरण आहे. त्यामुळे आज ना उद्या मी मरणार आहे हे सत्वगुणी माणसाने ऍक्सेप्ट केलेलं असतं. पण रजोगुणी माणसाचं असतं तो बहुत संसाराचे बहु कष्ट घेतो आणि म्हणतो बापरे एवढं मी केलं पण आता शेवट कसा होईल माझा, त्याचीही चिंता त्याला वाटायला लागते. वासनांमध्ये गुंतल्यामुळे रजोगुणी माणसाला सुख आणि दुःख दोन्ही भोगावे लागतात. त्याला उद्याची चिंता कायमच वाटत राहते. भूतकाळातल्या गोष्टी उकरून काढून सुद्धा तो दुःख करत बसतो. अहो आता साधी गोष्ट आहे, एका उद्योगपतीची कथा सांगते, थोडक्यामध्ये सांगते की हा उद्योगपती असतो, त्याला 5 लाख रुपये नफा होतो. खरं म्हणजे त्याला मित्र भेटतो, क्या भाई कैसा है, तबीयत कैसी है, नफा तोटा वगैरे असं विचारायला सुरुवात होते त्याची. तो म्हणता अरे भाई क्या पूछो मत, 5 लाख का नुकसान हो गया है. अरे कल तो तेरी बीवी ने बताया कि 5 लाख का फायदा हुआ है. वो बायडी तो कुछ जानती भी नहीं है, उसको क्या समजता है. म्हणे त्याला काय, तिला काय कळतंय, तिला काय कळतंय म्हणजे ह्यानीच सांगितलेलं असतं की 5 लाखाचा फायदा झालाय. आणि तो मित्र जेव्हा विचारतो तेव्हा तो म्हणतो कुठे 5 लाखाचा तोटा झालाय. हे का म्हणतो तो, कारण तो त्या मित्राला असं सांगतो की अरे मागच्या वर्षी 10 लाख रुपये फायदा झाला होता, यावेळेला 5 लाखच फायदा झाला, याचा अर्थ 5 लाख तोटा नाही का झाला. म्हणजे सुख कशात मानायचं आणि कशात नाही मानायचं आणि कशाला घट्ट धरून आपण पुढे, मग हा 5 का झाला, नुकसान का झालं, याचा विचार करून त्याचं परिवर्तन करायला पाहिजे, आपल्या धंद्यातलं परिवर्तन करायला पाहिजे, हे त्यांनी ऐकायचं, त्याचा विचार करायचा. का 10 लाख तो मागच्या वेळेस फायदा झाला होता, यंदा 5 लाखच झाला, याचं दुःख करत बसायचं. म्हणजे जे काही आठवायचं त्याचंही दुःख करत बसायचं. ही वृत्ती रजोगुणी माणसाची असते. आणि म्हणून असे शुद्ध आणि सबळ असे त्याच्यामध्ये असतात. आणि म्हणून समर्थ 3ऱ्या ओवीमध्ये आपल्याला सांगतात, त्यातही शुद्ध आणि सबळ तेही बोलिजे ती सकळ, शुद्धतेची निर्मळ सबळ साध बाधक जाणावे श्रीराम. म्हणजे रजोगुण हा आपल्याला सबळ करायचंय का शुद्ध करायचंय हे आपलं आपण ठरवायचं. जर शुद्ध केलं तर सत्वगुणाकडे जाऊ, आणि जर सबल केला, सबळ केला तर तमोगुणाकडे जाऊ. बरं, म्हणून त्यांनी इथे जे सगळं वर्णन केलंय रजोगुणी माणसाचं, हे शुद्धत्वाकडे झुकणाऱ्याचं फार शेवटी केलेलं आहे. कारण सत्वगुण ते सांगणारच आहेत. आणि समर्थांनी रजोगुणानंतर तमोगुण सांगितलंय. त्याचं कारण असं आहे की हे 2 गुण ते म्हणले, सत्वगुण सांगताना माझ्यावर ताबाच राहणार नाही म्हणला. त्यामुळे बहुतेक त्यांनी सत्वगुण सांगताना खूप मोठा समास केलेला आहे. पण ही 2 गुण जे आहेत ते पटकन सांगितलेले त्या तुलनेमध्ये. त्यामुळे रजोगुणी माणूस आहे हा नुसता प्रपंचात रमलेला असतो असं नाही. इंद्रिय सुख, देह सुख हे सगळं मिळवण्याकरता तो तिथे बसलेला आहे. आणि त्यामुळे संसाराचे बहु कष्ट कैसा होईल शेवट अशी त्याला चिंता. पण आता सुख आहे ना, मग ते सुख तर उपभोगून घे, नाही शेवट कसा होईल म्हणून चिंता करत बसतो. चिंता आणि चिता शब्द किती जवळचे आहेत खरं म्हणजे. पण चिता जी आहे ती माणसाला एकदाच जाळते, पण चिंता एक टिंब दिल्याबरोबर चिंता माणसाला आयुष्यभर जाळत बसते आणि ह्या त्रिगुणांच्या बेडीमध्ये अडकवून ठेवते. आता हे त्रिगुण म्हटलेलं आहे, गुण म्हणजे दोरी असाही अर्थ आहे संस्कृतमध्ये. गुणाला दोरी असं म्हटलं जातं. आणि हे माणूस जो आहे तो त्रिगुणांच्या म्हणजे दोरीनी घट्ट बांधलेला आहे. त्यातला कुठला बाहेर काढायचा आहे त्याच्या हातामध्ये आहे. त्यामुळे ही दोरी जी आहे ती मनुष्याला घट्ट बांधून ठेवते. आणि म्हणून तो नेहमी प्रपंच म्हटलं की सुख दुःख येणार हे समजून तो वागतच नाही. पण त्याला वाटतं सुख पाहता जवा एवढे, दुःख पर्वता एवढे, असं त्याला वाटायला लागतं. आम्हालाही नेहमी असंच वाटतं. 4 तास सुखाचे आहेत सांगितलं आणि 4 तास दुःखाचे आहेत सांगितलं तर आम्ही म्हणतो 4 तास सुखाचे कसे पटकन गेले, काही कळलंच नाही कसा वेळ गेला. पण ते 4 तास दुःखाचे जेव्हा असतात तेव्हा आम्ही म्हणतो 240 मिनिटं दुःख होतं. म्हणजे ते दुःख बघा आम्ही किती वाढवतो म्हणण्यात ना. म्हणजे सर्दी झाली,
सर्दी झाल्यानंतर एखाद्या चांगल्या माणसाला विचारलं, काय म्हणते तब्येत, सर्दी बिर्दी काय म्हणते, नाही नाही एका आठवड्यात बरी झाली. आणि दुसरा जर रडत राहू असला आणि दुःख कुरवाळून बसणारा असला, त्याला विचारलं काय म्हणते सर्दी वगैरे काही, अहो कुठलं काय विचारून का, 7 दिवस तडफडतोय. तो म्हणतो एका आठवड्यात बरी झाली. 7 दिवस लागले बरे व्हायला. दोन्हीचा अर्थ एकच आहे. आपण काय मानतोय याच्यावर अवलंबून आहे. तसा रजोगुण कुठं जातोय याच्यावर आपली वृत्ती अवलंबून आहे. आणि म्हणून आम्ही ना दुःखाचाच जास्त कुरवाळत बसतो. सुख आपल्या लक्षातच राहत नाही. सुखाचे क्षण आम्ही उपभोगतो लगेच, कारण ते पटकन जातात. पण दुःखाला मात्र आम्ही वर्षानुवर्ष कुरवाळत बसतो. आणि म्हणून गोंदवलेकर महाराज म्हणतात की या संसारासाठी जेवढे कष्ट घेताय ना, कारण त्यांनी म्हटलंय संसाराचे बहु कष्ट कैसा होईल शेवट. ह्या संसारासाठी जेवढे कष्ट घेताय ना, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, त्याच्यापेक्षा त्यातले निम्मे कष्ट जरी भगवंताच्या नामस्मरणात घालवले किंवा त्याची आठवण काढण्यात, अशी गरज नाही की अरे बापरे म्हणजे 12 तास झोपेत जातात आमचे आणि 12 तासामधले आम्ही 6 तास ह्याच्यात घालवायचे, मग कामं कधी करायची आणि पैसा कधी मिळवायचा, असं मुळीच नाहीये. काम करता करता, खाता पिता उठता बसता जेवता धंदा करता, असं म्हटलेलंच आहे समर्थांनी की नामस्मरण करायला काहीच हरकत नाहीये. नाही, निम्मेच कष्ट आपले कमी होतील. म्हणजे हे भगवंताचं नामस्मरण करण्यामध्ये निम्मे कष्ट आपण घालवायला पाहिजे, जे संसारात घालवतो त्याच्याऐवजी. अहो जेवायला बसताना फक्त म्हणा ना, काही गरज नाहीये नामस्मरण. मी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणेन आम्हाला वेळच नसतो. पण जेवायला बसताना भगवंता तू दिलेलं अन्न मी खातोय बरं का, आज तू दिलेली थाळी छान आहे, आज तू दिलेलं जेवण छान आहे, एवढं स्मरण मनात करून घास खाता खाता त्याचं स्मरण करा. हे त्याचं स्मरणच आहे. एक माझी मैत्रीण अशी होती की ती सकाळी उठल्यापासून प्रत्येक गोष्ट देवाला सांगूनच करायची. काय करायचं आणखीन, नामस्मरण, हे नामस्मरणच आहे ना. म्हणजे हे करायला सुरुवात केली की आपोआपच नामस्मरण वाढतं. सकाळी उठल्याबरोबर चहा प्यायला तरी सुद्धा भगवंता चहा पिते बरं का, आता तू पण घे मी पण घेते, तू पण घे. भगवंताला चहा द्यायचा, दूध द्यायला पाहिजे त्याला, असा विचार नाही. मी चहा पिते तू पण ती, तू माझ्या आतमध्येच आहेस ना, म्हणजे तू चहा पिणारच आहेस, मग तू पण पी आणि मी पण पिते. भगवंता चहा पिते बरं का, भगवंता आंघोळीला चालले बरं का, भगवंता अंक करते. झालं ना, किती वेळा दिवसात ना, जेवढं कार्य करू तेवढ्या वेळा नामस्मरण झालं नाही का. मग ती भले तिच्या महाराजांना म्हणत असेल, गोंदवलेकर महाराजांना, महाराज चालले बरं का, ते एखादा म्हणेल रामाला म्हणत असेल, एखादा कृष्णाला म्हणत असेल, पण भगवंताचंच नाम आहे ना, हे सुद्धा महत्वाचं आहे. पण सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे, असंच आम्हाला नेहमी वाटत असतं. आणि त्यामुळे ही एक कला त्यातनं आपल्याला शिकता येते. कारण रजोगुण ही क्रियाशक्ती आहे. रजोगुण हा त्याच्यामुळे आपल्याला भगवत भक्तीपर्यंत जाता येतं आणि हे सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतात. पण रजोगुणाच्या बाबतीमध्ये काय माहिती का, जीवनामध्ये आपल्याला अनेक गोष्टी कराव्या लागतात. जीवनामध्ये गतिमानता असते. प्रत्येक गोष्ट आपण करत असतो ही गती आहे, एक प्रकारची गती. म्हणजे सद्गती दुर्गती त्यातली गती म्हणत नाहीये. एखादी गोष्ट करत राहणं, हालचाल करत राहणं, श्वासोच्छ्वास घेणं, ही गती आपली सतत चालू असते. ती गती जी आहे त्याला क्रियाशीलता असं म्हणतात. आणि क्रियाशीलता ही रजोगुणाची क्रिया आहे. आणि त्यामुळे ही रजोगुणाची जी क्रियाशीलता आहे त्याच्यामध्ये सतत बदलण्याची हौस, वेगवेगळ्या गोष्टी करण्याची हौस, हेही रजोगुणाचं लक्षण आहे. त्यामुळे रजोगुणामुळे आपल्याला जर एखादं मोठं ध्येय गाठायचं असेल, एखाद्या ठिकाणी मोठं कार्य करायचं असेल, सत्कार्य करायचं असेल, तरी सुद्धा रजोगुणाची आपल्याला आवश्यकता असते. आणि हा जो रजोगुण आहे तेव्हा आपल्याला तेवढाच आवश्यक आहे. आपण आतापर्यंतचा जो पाहिला तो सबळ रजोगुण तमोगुणाकडे झुकणारा पाहिला. पण रजोगुणाची आवश्यकता शुद्ध सत्वगुणाकडे जायसाठी किंवा त्याच्यासाठी पण आवश्यक आहे. त्याला आपण शुद्ध रजोगुण असं म्हणतो. ध्येय गाठण्यासाठी त्याची आवश्यकता आहे. विवेकानंद ज्या वेळेला कार्य करत होते, त्यांचंच उदाहरण देते, खूप मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे. त्यांचं कार्य ज्या वेळेला ते करत होते त्यावेळेला दोनदा तीनदा ते एवढ्या भक्तीच्या उच्च स्थानावरती गेलेले होते की ते रामकृष्ण परमहंसांना जाऊन म्हणाले, हे तुमचं ते काय कार्य बिर्य काही करायचं नाही, मला अजिबात काही करायचं नाही, मला फक्त तुम्ही आता निर्विकल्प समाधी द्या, मला त्याच्यामधला आनंद घ्यायचा. ते म्हणले आता तुला निर्विकल्प समाधी मिळणार नाही, त्याला सद्गुरूची जोड लागते ना, त्याशिवाय निर्विकल्प समाधी मिळत नाही.
ते म्हणले तुला आता निर्विकल्प समाधी देणार नाही, तुला कार्य करावंच लागेल. ते म्हणे मी बिलकुल करणार नाही, असं इतक्या जोरात त्यांनी सांगितलं. त्यावेळेला म्हणजे तू कोण नाही म्हणणार आहे? अरे ही जगदंबा काली माता आहे ना, ती तुझ्याकडनं करवून घेईल, कारण तुझ्या निर्विकल्प समाधीची किल्ली माझ्याकडे आहे आणि ती दिल्याशिवाय तुला निर्विकल्प समाधी मिळणार नाही. तुला जे आधी जगदंबेनी कार्य सोपवलेलं आहे ते पूर्ण कर, किल्ली तुझ्या हातात देईल आणि तुला निर्विकल्प समाधी मिळेल. पण आधी जे कार्य देवाने निश्चित केलेलं आहे ते कार्य तुझ्याकडनं झालंच पाहिजे, त्याशिवाय मी ही देणार नाही. म्हणजे अशा तऱ्हेने हा जो म्हणजे गुण आहे, याची क्रियाशीलता जर आपण एखाद्या उत्तुंग ध्येयाकडे नेली, सत्कार्याकडे नेली, तर त्याचीही आवश्यकता, रजोगुणाची आवश्यकता आपल्याला आहेच. ह्याचं पुन्हा सत्वगुणातही वर्णन आपल्याला येणारच आहे रजोगुणाचं. तमोगुणाचं फारसं येणार नाही, कारण तमोगुणाची आवश्यकता नाही. पण तमोगुण सुद्धा त्यागार्थ सांगितलेला आहे, पण तोही काही वेळेला आवश्यक आहे, त्याची उदाहरणं पुन्हा येतातच. पण रजोगुण सुद्धा त्यागार्थच सांगितलेला आहे, पण तोही आपल्याला आवश्यक आहे. इथे 7 ते 15 ओव्यांमध्ये त्यांनी रजोगुणाचं प्रापंचिक माणसाचं वर्णन केलेलं आहे. तर म्हणजे तो कसा गुंतलेला असतो, तर ते कसं कार्य करतो. आणि 16 ते 34 मध्ये तो ममत्वानी कसा आतमध्ये गुरफटला जातो त्याचंही वर्णन केलेलं आहे. आणि मग नंतर त्यांना असं वाटायला लागतं की हे सगळं ठीक आहे, रजोगुण तमोगुण वगैरे, पण जर आम्हाला ह्यातनं सुटायचं असेल तर आता आम्हाला काय करावं लागेल. आणि म्हणून त्यांनी असं पुढे म्हटलेलं आहे, या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला आता पुढे जायचंय, त्यातही शुद्ध आणि सबळ हे सगळं तुम्ही सांगितलं, हे खरंय. पण मग ते 35व्या ओळीमध्ये म्हणतात, आता रजोगुण हा सुटेना. कारण इतका संसारामध्ये लिप्त होऊन गेलेलो आहे, इतका त्याच्यामध्ये घट्ट बसून राहिलेलं आहे की मला संसाराशिवाय दुसरं काही सुचतच नाही. मग आता रजोगुण हा सुटेना, सांसारिक हे तुटेना, प्रपंची गुंतली वासना, यास उपाय कोण श्रीराम. शिष्य समोर बसलेले आहेत, चांगले शिष्य बसलेले आहेत. ते म्हणे ठीक आहे, तुम्ही आता आम्हाला सांगितलं सगळं, पण मग यातनं सुटायचं कसं ते आम्हाला सांगा ना. कारण सद्गुरूंचं तेच तर कर्तव्य आहे. पण सद्गुरूंचं जरी कर्तव्य असलं, सद्गुरू ते सांगायला तयार असले, तरी शिष्यांनी विचारल्याशिवाय सद्गुरू सांगत नाही. कारण ज्याला त्याच्यामध्ये इंटरेस्टच नाहीये त्याला सांगत सुटलं तर त्याचा काही उपयोग होत नाही. ज्याला त्याच्यात इंटरेस्ट आहे की यातनं मी कसा बाहेर पडू असं त्यांनी विचारलं तर सांगायचं, ही सद्गुरूंची खासियत आहे. म्हणून सद्गुरूंना नेहमी तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया असं जे म्हटलेलं आहे गीतेमध्ये, ते यासाठी म्हटलंय की तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही विचारा ना की यातनं मी कसा सुटू. मार्ग तर कळला पाहिजे, मग मार्गावरनं जायचं कधी हे तुमच्या हातात आहे, पण मार्ग तर कळला पाहिजे. आणि त्याचं उदाहरण, त्याचं उत्तर समर्थांनी 36, 37, 38 या ओव्यांमध्ये दिलेला आहे. तो उपाय त्यांनी सांगितलेला आहे. पण तो सांगण्यापूर्वी समर्थ काय म्हणतात तेही आपल्याला बघायचे. आतापर्यंत आपण रजोगुण पाहिला, सांसारिक रजोगुण पाहिला, पण इथे ते असं म्हणतात की सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण जे आहेत याच्यामध्ये एक कोणता तरी डोकं वर काढतो, आणि जो डोकं वर काढतो तो दुसऱ्या 2 गुणांना दाबून ठेवतो, असं त्यांनी इथे सांगितलंय. तेव्हा ते म्हणताना 5व्या ओवीमध्ये, मुद्दामून ह्या ओव्यानंतर घेतल्या, तर 5व्या ओवीमध्ये ते म्हणतात, तया सांसारिकाची स्थिती देही त्रिगुण वर्तती, एक येता 2 जाती निघोनिया श्रीराम. सत्वगुण आला तर रजोगुण आणि तमोगुण जातो. आता रजोगुण जातो असेही म्हणता येईल का, तर नाही, त्याच्यातला थोडा फरक मुद्दामून आता सांगते की तमोगुण निश्चित जातो. सत्वगुण जर अंगीकारला किंवा तो आपल्या आचरणात आला तर तमोगुण जातो, पण सबळ रजोगुण जातो, रजोगुण जात नाही. शबल जो आहे, जो तमोगुणाकडे झुकणार आहे तो जातो. शुद्ध रजोगुण असतोच, सत्वगुणांमध्ये येतोच, कारण शुद्ध रजोगुणाशिवाय आपण या सत्वगुणाकडे जाऊच शकत नाही. त्यामुळे त्याचं बीज तिथे असतं. म्हणजे तमोगुण जातो, सबळ असलेला जो प्रापंचिकामध्ये ओढला जाणारा जो आहे तो रजोगुण जातो.
म्हणजे एक असता दोन जाती, म्हणजे तमोगुण गेला रजोगुण गेला, तर तो तसं नाहीये. पण सर्वसाधारणपणे प्रापंचिकाला तमोगुण गेला रजोगुण गेला असं सांगितलं जातं. बरं, तमोगुण वरती आला तर सत्वगुण जातो, कुठलीच चांगली गोष्ट तो करत नाही. आणि त्याच्यामध्ये शुद्ध रजोगुण जो असतो तो जातो, जो सत्वाकडे झुकणारा आहे तो जातो. त्यामुळे ते दोन जातात. रजोगुण जातो याचा अर्थ त्यातला शुद्ध जातो का शबल जातो हे महत्वाचं आहे. आणि जे वरती येतो असं कथन केलेलं आहे तो हा सगळा रजोगुण वरती आला, त्यातला जर शुद्ध रजोगुण वरती आला तर आपण सत्वगुणाकडे वळतो. आणि हा येणं म्हणून आपल्याला रजोगुणाचा त्याग म्हटलेला आहे. तो रजोगुणाचा त्याग करायचा आहे, तो सबल रजोगुण, प्रापंचिक आसक्तीत गुंतणारा तमोगुणाकडे जाणारा, त्याचा त्याग करायचा आहे. आणि जो शुद्ध रजोगुण आहे तो घेऊन, पण भगवत भक्ती करायची आहे ना. भक्ती करायची म्हणजे क्रियाशीलता हवी. आपल्याला गमुपंथ अनंत या राघवाचा, त्या राघवाच्या मार्गावरनं जायचं आहे, तर आपल्याला चालण्याची क्रिया म्हणजे त्याप्रमाणे वागण्याची क्रिया करायची आहे. म्हणजे क्रियाशक्ती हवी. मग ही शबल हवी का शुद्ध हवी? तर ती शुद्ध हवी. म्हणून सत्वगुणाकडे जायचं असेल तर त्याची गरज आहे. हे वासना सगळ्या क्षीण होऊन जातात आणि भगवंत सेवेमध्ये सुंदर आयुष्य आपल्याला तिथे जगता येतं. आणि म्हणून अशा वेळी जीवनात दुःख येणार नाहीत का? आतापर्यंत आपण दुःखाचं उगाळलेलं आहे सगळं. मग दुःख येणार नाही का? दुःख नक्की येणार आहे, कारण दुःख आल्याशिवाय राहत नाही. पण दुःख ज्या वेळेला येतं आणि आपण शुद्ध रजोगुणामार्फत सत्वगुणाकडे जातो त्यावेळेला आपली सहनशक्ती वाढते, आपल्यामध्ये तितिक्षा येते, त्यामुळे सहन करण्याची शक्ती येते. आणि आपोआपच दुःखाचं जे अवडंबर आपण माजवलेलं असतं ते आपोआपच आपण कमी करू शकतो. म्हणजे दुःख होत नाही का? दुःख होतं, पण आपण आपल्यामुळे दुसऱ्याला दुःखी करत नाही. आपलं दुःख उगाळत बसून समोरच्याला दुःखी करत नाही. आपलं आपल्या मनात राहतं, आपलं आपण एकांतामध्ये त्याचं दुःख आपण भोगू शकतो. हेही तितकंच खरं आहे. म्हणजे आपली दुःख आपोआप कमी होतात आणि सत्वगुणाकडे जाता येतं. आणि अशा तऱ्हेने हे कार्य या रजोगुणाचं असल्यामुळे समर्थांनी रजोगुण आधी सांगितला आणि हा आपल्याला सत्वगुणाकडे नेतो. पण समर्थांना आधी आपल्याला तमोगुण सांगायचंय. आणि म्हणून ते असं म्हणतात 42व्या ओळीमध्ये, ऐसा रजोगुण बोलिला श्रोती मने अनुमानिला, आता पुढे परिसिला पाहिजे तमोगुण श्रीराम. रजोगुणामध्ये असलेली इच्छा, वासना, अपेक्षा, दुःख, सुख, या दुःख सुखाच्या हिंदोळ्यावर तो आपला राहत असतो. हे सगळं शबल रजोगुणाकडे जेव्हा जातो, तो शबल गुण खरं म्हणजे रजोगुण त्याज्य आहे. पण ज्याच्यात जास्तीत जास्त तो डुंबायला लागला, तिकडे गेला की आपोआपच तो रजोगुणाकडनं तमोगुणाकडे जातो. आणि म्हणून समर्थांनी पहिल्यांदा तमोगुण वर्णन केलेलं आहे. इथे एक गोष्ट फक्त सांगून ठेवते, पण ती गोष्ट आपल्याला 17व्या दशकामध्ये येणार आहे. त्यामुळे आता त्याचा आपण विचार करणार नाही आहोत, पण माहिती करता सांगून ठेवते. कारण ही शंका ज्यांनी पूर्ण दासबोधाचा अभ्यास केलाय त्यांना येण्याची शक्यता आहे. ते आपण 17व्या अध्यायात बघणार आहोत, दशकामध्ये बघणार आहोत. इथे तमक गुण समर्थांनी सांगताना मी आता इथे म्हटलं रजोगुण हा क्रियाशक्ती देणारा आहे. क्रियाशक्ती, द्रव्यशक्ती, इच्छाशक्ती आणि ज्ञानशक्ती अशा 4 शक्ती आहेत. त्याच्यापैकी समर्थांनी मात्र सांगताना तमोगुण क्रियाशक्ती सांगितलेली आहे आणि रजोगुण ही द्रव्यशक्ती सांगितलेली आहे 17व्या दशकामध्ये. पण आपण इथे विचार करताना असा केलाय की इथे क्रियाशक्ती आहे आणि आपल्याला कुठे जायचंय ह्या दृष्टिकोनातून आपण क्रियाशक्ती मुद्दामून सांगितलेली आहे रजोगुणाची. आणि समर्थांनी ती 17व्या दशकामध्ये तमोगुणाची सांगितली. ती सांगताना त्यांनी पंचीकरण मानलेलं आहे म्हणून सांगितलेली आहे. आपल्याला व्यावहारिक दृष्टिकोनातून आपण बघतोय म्हणून ही सांगितलेली आहे. एवढाच फरक आता फक्त सांगून ठेवते. समर्थाने सांगताना तमोगुणात्मक क्रियाशक्ती, रजोगुणात्मक द्रव्यशक्ती. मग द्रव्यशक्ती आणि क्रियाशक्तीमध्ये काय फरक आहे तो कळला की आता मी का बोलले तेही कळेल, पण ते आपण नंतर बघणार आहोत. कारण आतापासून आपण एवढा मोठा विचार करत नाही आहोत. आधी आपल्याला सुधारणार आहोत, मग सुधारणा होत होत आपण तिथपर्यंत जाणार आहोत.
त्यामुळे तमोगुणाची क्रियाशक्ती, रजोगुणाची द्रव्यशक्ती, सत्वगुणाची इच्छाशक्ती आणि शुद्ध सत्वगुणाची ज्ञानशक्ती त्यांनी सांगितलेली आहे. म्हणून इथे तो फक्त उल्लेख करून ठेवतो. आपण पुढच्या ह्याची फक्त सुरुवात करून ठेवू आणि तो आणि सत्वगुण आपण त्याच्यानंतरच्या ह्याच्यामध्ये घेऊ. ह्या दुसऱ्या दशकातल्या 6व्या समासामध्ये त्यांनी तमोगुण मांडलेला आहे. गीतेचा आधार घेतलेला आहे आणि त्या आधाराने सत्वरज तम गुणांची त्यांनी मांडणी इथे केलेली आहे. दैवी असुर संपत्तीची जसं आपण म्हणतो त्याची मांडणी केलेली आहे. आणि हे सांगताना आपण बघितलं ही सृष्टी सुद्धा त्रिगुणात्मक आहे. सृष्टी सुद्धा त्रिगुणात्मक आहे याचा आपण थोडासा विचार केला. पण आपल्या प्रत्यक्ष व्यावहारिक दृष्टिकोनातनं जर आपण बघितलं तर दिवस आणि रात्र आहे. पण दिवस जर आपण बघितला तर सकाळ दुपार संध्याकाळ 3 भाग त्याचे होतात. आपलं आयुष्य बघितलं तर बालपण तारुण्य वृद्धापकाळ. ऋतू बघितले तर उन्हाळा पावसाळा हिवाळा. बेलाची पानं बघितली तरी 3, दुर्वांचे अंकुर बघितले तरी 3, म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश बघितले तरी 3 देवता. म्हणजे त्रिगुणात्मक सृष्टी कुठे कुठे भरलेली आहे तर ही सगळीकडे भरलेली आहे. असं कपिल मुनींनी जे सिद्धांत मांडलेला आहे तो अपूर्वच आहे. आणि म्हणजे ज्या अर्थी भगवंतानी हे 3 गुण निर्माण केलेले आहेत त्या अर्थी ते मानवाला पूरकच त्यांनी निर्माण केले. म्हणजे 3ही गुणांची आवश्यकता आहे. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण 3ही गुणांची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी भगवंतानी उपभोग्य ज्या वेळेला मनुष्याला निर्माण केलं त्यावेळेला आपोआपच उपभोग्य गोष्टी सुद्धा त्यांनी निर्माण केल्या. कारण हा मनुष्य निर्माण झाला, त्याला भूक लागली तर काय मिळणार, त्याला डोळ्यांना पाहायचंय तर त्याला काय देणार, त्याला नाकाने श्वास घ्यायला हवा तर द्यायलाच पाहिजे की नाही, कानाने ऐकण्यासाठी काहीतरी श्रवण तर द्यायला पाहिजे की नाही. म्हणजे उपभोग्य वस्तू त्यांनी त्यासाठी निर्माण केल्या. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी जर आवश्यक आहे तर हे त्रिगुण जर त्यांनी निर्माण केले तर ते त्रिगुणही आपल्याला आवश्यकच आहे. म्हणजे दिवसभरात आपण हे 3 गुण कसे वापरत असतो ते आपण बघितलं. पूजापाठ करतो तेव्हा सत्वगुण वापरतो, रागवतो त्यावेळेला तमोगुणात असतो, कार्य करतो त्यावेळेला रजोगुणात असतो. हे ढोबळपणे आपण पाहिलं. अज्ञान आपल्याला आहे असं आपल्या परमार्थामध्ये सांगितलं जातं. पण एखाद्या गोष्टीचं व्यवहारातलं सुद्धा अज्ञान आपल्याला असतं. अज्ञान हा तमोगुण आहे. तसं जर विचारलं तर कोणता गुण आहे, तमोगुण. अज्ञान हा तमोगुण आहे. पण अज्ञान व्यवहारात आपण जर बघितलं तर वाईट गोष्टींचं अज्ञान असणं हेच हितकारी. म्हणजे तो तमोगुण म्हणजे त्या बाबतीतलं अज्ञान असणंच चांगलं ना आपल्याला. त्यामुळे तेही माणसाला पूरकच आहे. इतकंच कशाला, आपण जर त्याचा स्वतंत्रपणे विचार करायचं ठरवलं तर झोप हा जो भाग आहे हा तमोगुणातच येतो. पण तमोगुणात येत असला तरी झोप तमोगुण त्याज्य आहे, मी आजपासून झोपणारच नाही असं म्हटलं तर जमेल का, तर नाही जमत. कारण झोप ही शरीराला आवश्यक आहे. 6 तास तरी किमान आवश्यक आहे. मग ही झोप जर शरीराला आवश्यक आहे मग ती तमोगुण का म्हणायची. पण तमोगुणाची सुद्धा माणसाला आवश्यकता आहे. पण त्याचा अतिरेक झाला की तो सबळ होतो. तो अतिरेक टाळायचा आहे. मला झोप आवश्यक आहे, 6 तास मी झोप घेणं आवश्यक आहे, पण मी 12 तास झोप घेतली तर त्यातनं आळस निर्माण होतो. आळस निर्माण झाला की कार्यशक्ती कमी होते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एकावर एक अवलंबून आहेत, त्या तमोगुणामध्ये येतात. पण तमोगुणी झोप आपल्याला आवश्यक आहे असं सांगितलं जातं. आपण ह्याचा स्वतंत्र विचार करतो म्हणून आपण म्हणतो तमोगुण त्याज्य आहे, रजोगुण त्याज्य आहे. पण तसे ते सगळे गुण आपल्याला शेवटपर्यंत आवश्यक आहेत. पण सत्वगुण चांगला म्हणून तो धरून ठेवता येतो का, तर तोही धरून ठेवता येत नाही. कारण भगवंतानी अर्जुनाला सांगताना सांगितलंय निस्त्रय गुण्ये भव अर्जुन. हे 3ही गुणांचा तुला त्यागच करायला पाहिजे. कारण सत्वगुणाचा सुद्धा अहंकार निर्माण होतो. त्यामुळे तोही त्याग करायला पाहिजे. या 3 गुणांच्या पलीकडे जाशील तेव्हा परब्रह्म आहे, तेव्हा क्रियाशक्ती कोणती आणि द्रव्यशक्ती कोणती हे आपल्याला त्यावेळेला कळतं. ते 17व्या दशकामध्ये आहे. म्हणून सत्वगुण चांगला, तमोगुण वाईट आहे आणि रजोगुण आपल्याला थोडाफार पाहिजे असं आत्ता आपल्याला समर्थ सांगत असले तरी नंतर ते आपल्याला गीतेप्रमाणे हेच सांगतात, 3ही गुणांच्या पलीकडे जा, हेच त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला विचार घ्यायचे.
हे तीन जे देवता आहेत, आपण स्वतंत्रपणे विचार करत असलो तरी हे सगळ्याचं कॉम्बिनेशन आहे. मनुष्य देह, नरदेह, म्हणून तो धन्य धन्य आहे, असं कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये आहे. म्हणून मग इथे आपण विचार जर केला तर सत्वगुणाचा स्वामी विष्णू आहे. सत्वगुणाचा स्वामी विष्णू आहे, रजोगुणाचा ब्रह्मदेव आहे आणि तमोगुणाचा स्वामी शंकर आहे. हे आपल्याला माहिती आहे, सत्व रज तमोगुणाधिष्ठित हे तीन देवता आहेत. मग आता रजोगुणी कार्य जर ब्रह्मदेवानी केलं नसतं तर सृष्टी उत्पन्नच झाली नसती. आता सृष्टीच उत्पन्न झाली नसती तर पुढचं काहीच झालं नसतं, आपणच नसतो, नाही का. पण रजोगुणी ब्रह्मदेवानी हे कार्य केलं आणि सृष्टी निर्माण केली. आणि त्याचं पालन पोषण कोणी केलं तर त्याचं पालन पोषण सत्वगुणी विष्णू आहे, त्यांनी केलेलं आहे. आता त्या विष्णूनी पालन करता, हा निर्माण करता, असं त्यांनी त्यांची जागा बजावलेली आहे. त्यांनी ते कार्य केलंय म्हणजे त्यांच्यात रजोगुण आहे की नाही, तिघांमध्ये आहे. हा आपला म्हणजे आपला सांभाळ करतो. आता विष्णू कुठला हो सांभाळ करायला, खरं म्हणजे आम्हीच आमचा सांभाळ करतो. समोरनं ट्रक आला तर पटकन थांबायचं, हे माझं मीच करते, विष्णू कुठला आला, असं आपल्या मनात येण्याची शंका आहे. त्याचंही समर्थांनी समर्थन केलेलं आहे. विष्णू म्हणजे जाणीव, जाणीव हाच विष्णू. मग आतमध्ये जी थांबण्याची जाणीव त्यावेळेला कोण देतं, तो विष्णू. पण जर त्या क्षणी सत्वगुणांची जाणीव न होता आपले पूर्वसंचिताप्रमाणे भोग असतील तर तमोगुणातला संहार करणारा शंकर तिथे मध्ये त्याच्यापेक्षा प्रबळ होतो. आपण पुढे धडकतो आणि ऍक्सिडेंट होतो, कारण आपले भोगही आपल्याला किती सगळ्याचं एकत्रीकरण केलेलं आहे बघा. तिथे ते आपल्याला सत्वगुणाचं रजोगुणाचं जरी असलं, मग हे विष्णूनी का केलं नाही, असा मनात प्रश्न आला तर तुझी कर्म संचित बघ, संचित प्रारब्ध क्रियमाण बघ. हा सगळ्याचा विचार करून रजोगुणी माणूस म्हणजे आपला तमोगुणी शंकर म्हणतो, नाही आता त्याला भोग भोगायचे. तू कुठे त्याला ही जाणीव देतो, थांबायला जातो तरी एक पाऊल पुढे पडतो आणि ते चाक त्याच्यावरनं जातं. असं होऊ शकतं ना, कारण ते भोगायचं असतं. म्हणजे इतके बारकावे त्याच्यामध्ये आहेत. म्हणून आता आपण एक एक गोष्ट समजावून घेत गेलो की आपल्याला नक्की काय होतं त्यावेळेला ते आपल्याला कळतं. इथे शंकराच्या अधिष्ठानाखाली संहाराचं तमोगुणी कार्य होतं. म्हणजे शंकर तमोगुणी आहेत का, शंकर कसे, शंकर होती ती शंकरा, ते तर सगळ्यांचं शुभच करतात ना. मग त्यांना तमोगुणी का म्हणायचं, त्यांना तमोगुणी म्हणायचं, ते नाश करतात, संहार करतात. पण तो संहार केल्याशिवाय पृथ्वीवरती जर संहारच झाला नाही तर आपल्याला राहायलाच जागा मिळणार नाही. म्हणून आधीची माणसं गेली तर नवीन माणसं जन्माला येऊन ती राहतील ना इथे. त्यामुळे संहाराचं कार्य सुद्धा शुभ कार्यच आहे. आणि म्हणून माणसाला सांगितलंय, जातसेही ध्रुवोर मृत्यू, मी अमरपट्टा घेऊन आलोय असं म्हणून चालत नाही. आज ना उद्या मी सुद्धा मरणार आहे. ही जाणीव सुरुवातीपासून असली की आपोआपच सत्वगुण आपल्यामध्ये प्रबळ होतो. पण रजोगुणी माणसाचं इथे जे वर्णन केलेलं आहे तर देव दानव मानव हेही त्रिगुणात्मकच आहे. त्यामुळे हे देव दानव मानव बघितलं तर आपल्याला वाटतं देव काय छान आहेत ना, पण त्यांची योनी फारशी काही चांगली आहे असं समर्थ म्हणत नाहीत, वाईट म्हणत नाहीत. देवांसारखं व्हा असं आधी सांगतात. देव दानव मानव, त्यातला मानव मध्ये आहे, रजोगुणी आहे, न्यूट्रल आहे. त्यांनी दानवत्वाकडे जायचं का देवत्वाकडे जायचं, सत्वगुणाकडे जायचं का तमोगुणाकडे जायचं, हे त्याचं त्यांनी ठरवायचंय. म्हणून देव दानव आणि मानव आहेत. आणि म्हणून मानवाला तो सांगतो देवांकडे जा, देव चांगले आहेत, कारण त्यांच्यात सद्गुण जास्त आहेत. म्हणून ते आपल्याला सांगतात. पण नंतर ते म्हणतात देव तरी कुठे खरे आहेत, तेही प्रलय काळामध्ये जाणारेच आहेत. पण हे नंतर सांगतात, आता आपल्याला आपल्या वृत्तीत सुधारणा करायची आहे. म्हणून ते म्हणतात देवत्वाकडे झुकायचंय, सत्वगुणाकडे झुकायचंय. आणि त्यामुळे हे त्रिगुण आपल्यामध्ये असतातच, पण कशाचं त्याच्यावर प्रभुत्व आहे त्याप्रमाणे आपली वृत्ती बदलते. आपली वृत्ती बदलते त्याप्रमाणे आपलं वर्तन बदलतं आणि आपला स्वभाव बदलत जातो. याला अनेक गोष्टी आहेत, संचित आहे, प्रारब्ध आहे, क्रियमाण आहे, आजूबाजूची परिस्थिती आहे, या सगळ्या गोष्टी नंतर येणार आहेत. पण आता ह्या त्रिगुणांबद्दल आपण विचार करतोय. आपण त्रिगुणापैकी रजोगुण पूर्णपणे पाहिला आणि तो पाहताना जास्तीत जास्त आपण सबळ असलेला रजोगुण पाहिला, प्रापंचिकाचा पाहिला. कारण प्रापंचिकाला त्यातनं काढून शुद्ध रजोगुणाकडे न्यायचं आहे समर्थांना. पण तो शबल रजोगुणाकडे आधी तमोगुणाकडे पटकन झुकतो. म्हणून तमोगुण त्यांनी आधी सांगितलंय. तमोगुणाचं फारसं वर्णन करण्याची आवश्यकता नाही, कारण आपण कुविद्येची लक्षणं यामध्ये पाहिलेली आहे.
आणि हा जो कुविद्येचा प्राणी जसा कशाचाही विचार करत नाही, ते आधी त्यांनी सांगितलंय. म्हणून तमोगुणाचं वर्णन अतिशय थोडक्यामध्ये आपल्याला करायचंय, ते आपण पुढच्या ह्याच्यात करू तोपर्यंत. आणि त्याच्याबरोबर सत्वगुणाचं वर्णन करू. पण कसं आहे, ह्याच्यामध्ये आपण कुठल्या मार्गावर चालणं हे महत्वाचं आहे. त्यासाठी तमोगुण पाहणं आवश्यक आहे. तो थोडक्यात पाहून आपण सत्वगुणाकडे वळू, कारण सत्वगुण सुद्धा आपल्याला उत्तम लक्षणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. पण तरी सुद्धा वेगळं नाव ठेवून सत्व रज तम, कारण ते उत्तम गुण म्हणजेच सत्वगुण आहे, ते कुविद्याची लक्षणं म्हणजेच तमोगुण आहे. हे आपल्या पक्क डोक्यात बसावं आणि काय त्यागायचंय काय घ्यायचंय हे आपल्याला कळावं. या दृष्टिकोनातून हे त्रिगुण त्यांनी त्रिगुण म्हणून सांगितलेत आणि या त्रिगुणांच्या आधारे आपल्याला पुढे जायचंय. आपल्याला मागची सद्विद्या कुविद्या नाही, मग ते म्हणतीलच आता तुमच्यामध्ये ही सद्विद्या आलीच आहे. आता मी तुम्हाला हे शब्द सांगितलेलं असलं तरी ते त्यागार्थ सांगितलेलं आहे, हेही आपण लक्षात ठेवायचंय. आणि ह्या सबळ असलेल्या किंवा सबळ असलेल्या अशा रजोगुणातनं बाहेर पडायचंय. पण तो बाहेर पडून शुद्ध गुणाकडे जाण्यापूर्वी आधी तमोगुण काय आहे हेही आपण समजावून घेऊ आणि मग पुढे जाऊ, म्हणजे आपल्यामध्ये कुठेही कन्फ्युजन राहणार नाही. मग हे सबळ होतं, मग तमोगुण कोणता, मग तो तमोगुण आहे का सत्वगुण आहे, झोपेच्या बाबतीत आपण बघितलं, असं कन्फ्युजनच राहणार नाही. म्हणून तमोगुण पाहायचाय, तो आपण पुढच्या वेळेला पाहू. तोपर्यंत इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ.